कसं बोलायचं तुला? 3 वर्ष झालं काय केलंस तू? आज आलास का काम करायला इथं? हा अरे बाबा 3 वर्षापासून काय केलंस तू? काय केलंस तू 3 वर्षापासून? किती नुकसान झाले, लोकांच्या शेतात पाणी गेलंय, त्याला कोण जबाबदार आहे? 3 वर्ष झालं तिकडे, 3 वर्ष. तुम्हाला 2 दिवसाखाली खासदार साहेबांनी आमच्या देखत फोन केला का नाही? शेतकऱ्यांची समजा शेतानी पाणी आज आलास का दुरुस्त करा? इतके दिवस काय केला? अरे 3 वर्ष झालं, 3 वर्ष. गेट किती वर्ष झालं बंद? किती वर्ष झालं? 3 वर्ष झालं बंद आहे. सांगायलास का आम्हाला इथं? कशाला आलास तू इथं? आज आलास का काम कराय? एवढं नुकसान झालं असलं तूच काम करायला? जबाबदार कोण आहे? अरे बाबा इथं गेटी बंद असल्यामुळं, गेट नाही उघडल्यामुळे जे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे? कधी कधी झाले? 3 वर्षापासून. आता 2 गेट आहेत, 2 गेट पैकी 1 गेट आता नादुरुस्त झाला 1 महिन्यापासून. मी काय म्हणतोय का? 2 गेट आहेत, 2 गेट पैकी 1 गेट आता नादुरुस्त झाला 1 महिन्यापूर्वी, आणि दुसरा गेट 3 वर्षापासून बंद आहे. नीट आहे का? नीट आता नीट करायचं का तुम्ही? मग कोण करायचं? नाही, कोण खर्च कोण करायला पाहिजे? आपण काय करू? खाली खाली वरी काम करायचं. आज काम का करायचं? कधी करणार? मग कधी करणार? काम करणार का? असं करू नका. माझ्याकडे एक एवढा प्रकल्प नाही. तुला भारी आहेस रे, तुला मोठा आहेस. सेवक आहेस तो आमचा. माझ्याकडे हे आहे ते आहे म्हणून सांगायलाच काही म्हणतच नाही. माझ्याकडे तेवढा कार्य. इतकी दिवस गरज नव्हती का? इतकी दिवस गरज नव्हती का? त्याचा पाठपुरावा आता करणार का तुम्ही? आता अरे बाबा गेट नाही बाबा, नुकसान होणार आहे. याला कोण जिम्मेदार? आता आम्ही निवेदन दिलेत का नाही? निवेदन दिलेत का नाही? निवेदन दिलेत का नाही? कोण समोर शेतकरी तुमच्याकडे आमच्या का नाही? मग तेव्हा काय केलं? त्यावेळेस काय केलं? जर समजा आजपर्यंत 3 वर्षानंतर तुम्ही किती मेंटेनन्स खर्च काढला हे दाखवा आम्हाला. सगळं